मारतोय शक्ति बच्चों तुम आगे बढ़ो शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन अरे कोण म्हणता देत नाही अरे कोण म्हणता देत नाही। त्यांचे इथं पाहुणे आलेले आहे काहीतरी त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि त्यांनी विनंती केली की आज पाहुणे आहे म्हणून थोडं आंदोलन करायचं दूर करा आम्हाला तेवढी माणुसकी आहे आखरी रक्तदान आहे कपर्स तो होना चाहिए वर्षा हा आम्ही रक्त काढून आंदोलन करत नाही टीव्हीवर रक्त काढलं असतं तर ब्रेकिंग न्यूज झाली असती पण रक्तदानाची ब्रेकिंग न्यूज होत नाही हे या देशाचं दुर्दैव आहे रक्तदान करून होणारं आंदोलन हे या देशातलं जगातलं पहिलं आहे आणि मला वाटतं याला तुम्ही त्याला कसा न्याय देता या तुमच्याकडून अपेक्षा आहे। इथं आले का आले असेल तर भेट घेऊ नाही तुम्ही मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार म्हणताय पण महाराष्ट्र शासनातर्फे पोलीस मोठ्या प्रमाणात पोलीस पाठा सगळीकडे बंदोबस्त रक्तदानासाठी पण पोलीस ठेवतात एवढं मूर्ख सरकार आहे जिथं 28 जण शहीद झाले तिथं यांचा पोलीस ठेवला नाही यांची अक्कल गहाण ठेवली होती का पाकिस्ताननं अक्कल गाळप केली होती अरे तिथं 28 लोक जर तुम्ही तिथे जर सुरक्षा रक्षक ठेवले असते किंवा एखादे 2-3 सैनिक ठेवले असते तर 28 मरण पावले नसते पण मूळ अमित शाहने तर कबूल केलं हमारी चूक हो गई तो 28 लोग अगर वहाँ शहीद होते हैं तो आप किसको मारना चाहिए आणि इथं पहा ना बंदोबस्त रक्तदानासाठी बंदोबस्त म्हणजे इथं पिण्या तहान लागली असन आणि पाणी पाजायचं असन तरी बंदोबस्त एवढी मूर्खता आहे देशामध्ये उलट 4-5 पोलिसांनी रक्तदान करावं असं वाटलं होतं ते आमचे भोसले साहेब मिनिस्टर साहेब इथं येऊन रक्तदान करून सामील झाले असते म्हटलं असतं का आम्ही लढू तुमच्यासाठी एवढे 2 शब्द खुश केलं असतं शेतकऱ्याला पण ते दानत्व गेलं संपलं शेतकऱ्यांच्या पाठीमागे ही सरकार नाहीये ज्याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिले होते त्यापैकी कुठलंच आश्वासन पाठीमागे नाहीये मी तुम्हाला सांगितलं कर्नाटकचं बजेट कितीचं आहे 3 लाख कोटीचं तरतूद किती आहे 45,000 कोटी आमचं बजेट आहे 7 लाख कोटीचं त्याच्यापेक्षा दुप्पटनं मोठं आहे आणि तरतूद किती आहे 9,000 कोटी कसं सरकार सोबत आहे आमच्या कसं म्हणणार सोबत आहे आणि मग देवेंद्रजी काय म्हणत होते 7/12 कोरा 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 बोला ना तोंड काय बना फेमिकॉल टाकलं का तोंडात बोलले पाहिजे ना ते उद्या धर्मवीर संभाजीराजांचा जन्मदिवस आहे जयंती आहे स्वराजसाठी एक थेंब वाहणाऱ्या संभाजीराजांचा आमचा मानाचा मुद्रा अर्पण करतो प्रहार आणि प्रहारची राष्ट्रभक्ती या रक्तदानाच्या आंदोलनातून स्पष्ट दिसून येते आम्ही रक्त वाहणारे नाही अन्नदानातून रक्त देणारा शेतकऱ्याची बाजू मांडतोय ज्याला 2 पाय नाही हात नाही डोळे नाही तो सुद्धा इथं रक्तदान करतोय आणि तरीच सरकारचे कान मात्र उघडत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांचं तोंड मात्र खुलत नाही आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आहे तसं पूर्ण महाराष्ट्रात 14 तारखेला आहे पण संभाजीराजांची जयंती आहे आणि शिवेंद्रराजे भोसले ते जयंती चांगल्या वंशज आहे म्हणून आज आम्ही हे आंदोलन इथं केलं आम्ही भोसले साहेबांना सांगतोय की तुम्ही त्यांचे वंशज आहे शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावू नये असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या विचाराचं काम तुम्ही केलं पाहिजे हा संदेश सरकारपर्यंत गेला पाहिजे आज रक्त देतो पण उद्या रक्त वाहण्याची वेळ येऊ देऊ नये तुम्ही आमचं रक्त घ्या आणि आम्हाला कर्जमाफी करा आमच्या दिव्यांगाचं 6,000 मानधन करा या माफक मागणीसाठी आमचं आंदोलन उद्या 14 तारखेला सगळं होतच आहे आज त्याची सुरुवात झालेली आहे 2 तारखेला अजितदादाच्या घरासमोर किमान 10,000 कष्ट शेतकरी त्यांचं बजेट आम्ही वाचून दाखवणार आहे
7 लाख कोटीच्या बजेटमध्ये 9,000 कोटी या सरकारनं ठेवलं. कर्नाटकचं 3 लाखाचं कोटीचं बजेट आहे आणि 45,000 रुपयाची तरतूद कृषी विभागासाठी ठेवली. एवढे निकंबे आहे सरकार आणि त्याला हे सगळं लक्षात आणून देण्यासाठी माझ्या दिव्यांग बांधवासाठी फक्त 400 कोटी ठेवले. मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी 1400 कोटी होते आणि फक्त आता 400 कोटी ठेवले. 6 महिन्यापासून दिव्यांगांना मानधन नाही, त्यांच्या खात्यात अजून पैसे जात नाही. पण मंत्र्याचे, अधिकाऱ्याचे, कलेक्टरचे मानधन दर 5 महिन्याच्या आत होतं. दादाची दादागिरी संपली. राजकारणात जरी दादागिरी आम्ही पाहतोय इकून तिकून गेल्यानं निर्माण झाली असेल तर दादाला पुन्हा आठवण करून देतोय. आमच्या अजितदादानं विधानसभेत सांगितलं होतं का बच्चू भाऊ तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला का मानधनाला अपंगांना 4 महिने मानधन भेटत नाही, मी तुम्हाला अजितदादा आश्वासन देतोय का महिन्याच्या 5 तारखेला मानधन जर दिव्यांगाच्या खात्यात पडलं नाही तर वित्त सचिवाचं पगार वेतन बंद करू. ना वित्त सचिवाचं वेतन बंद झालं ना 5 तारखेच्या आत आम्हाला मानधन भेटलं. अब दादा तुम्हारी दादागिरी गई का? तुम कहा के दादा हो? हे विचारायचं आहे. 2 तारखेला बारामतीला पुरा आम्ही चिरफाड करणार आहोत बजेटची आणि तिथून पंकजाताई मुंडे 3 तारखेला तिथं आमची मोठी सभा आहे, तिथं आमचं आंदोलन आहे. 4 तारखेला बाळासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत त्यांच्या घरासमोर आंदोलन आहे आणि 5 तारखेला संजय राठोड कर्जमाफीसाठी हे म्हणतात पैसे नाही. 10 लाख कोटी रुपये फक्त 100 उद्योगपतींचे केंद्र सरकारनं माफ केले. पैसा गेला कुठं? शेतकरी आला म्हणजे पैसा दिसत नाही. 35,000 कोटी यांना द्यायसाठी जर पैशाची तरतूद होत नसत तर आम्ही त्यांना आव्हान देतोय 2 दिवस फक्त सरकार आमच्या हातात द्या, आम्ही कर्जमाफीचाच पैसा तुम्हाला देतोय. आणि मग अशा सगळ्या व्यवस्थेसाठी 6 तारखेला राज्याभिषेक दिन आहे, त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्याचं घर घेणार आहोत आणि तिथून 7 तारखेला अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात मी करणार आहोत मोझरे इथून संत तुकडोजी महाराजांच्या स्मारकापासून.